States of America. In yeah. Yeah. Now you can start. Pastor Mel Weaver here in Hershey, Pennsylvania, United States of America. आणि मी पास्टर मेल अमेरिकेतून बोलत आहे या शास्त्र भागाच्या वर्गामध्ये. Amen. We've been asked to share on give an overview of 1 Corinthians. आणि पहिले कोरिंथी या पत्राचा आपण गेले काही आठवडे अभ्यास करत आहोत. And so we're dealing with chapters 12, 13, and 14 today. आणि आज आपण पहिले कोरिंथीचा 12, 13 आणि 14 अध्यायांचा अभ्यास करणार आहोत. I have come up with a new slogan that Paul here is teaching us about the spiritual culture. आणि या ठिकाणी आत्मिक संस्कृती या विषयाबद्दल संत पाऊल लिहित आहे. And when you understand what Paul was dealing with the Corinthian church, it was a messed up church because of that present culture. आणि त्या काळची करिंथ येथील जी संस्कृती होती किंवा ज्या पद्धती होत्या, लोक ज्याप्रमाणे वागत होते, त्यानुसार संत पावलांनी त्यांना हा बोध केलेला आहे. आमेन. In the church, we have discovered that not everybody is spiritual. आम्हाला माहित आहे की मंडळीमध्ये सर्व लोक आत्मिक वृत्तीचे असू शकत नाहीत. आमेन. And what we mean by that, the culture of the Spirit is the way of life that is produced when the Holy Spirit rules a person's heart and rules the community of believers. आता आत्मिक संस्कृती म्हणजे काय? आत्मिक संस्कृती त्यालाच म्हणतात ज्यावेळेला पवित्र आत्मा मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनींच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि तो संपूर्ण मंडळीच्या जीवनामध्ये देखील कार्य करतो. आमेन. The culture of the Spirit is a way of life where people think like Christ, love like Christ, serve like Christ, and depend upon the Holy Spirit with everything they do. आणि आत्मिक संस्कृती म्हणजे मंडळीमधील सर्व विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्तासारखे वागतात, प्रभू येशू ख्रिस्तासारखे बोलतात, प्रभू येशू ख्रिस्तासारखी प्रीती करतात, प्रभू येशू ख्रिस्तासारखा त्याग करतात आणि प्रत्येक कार्यामध्ये आत्म्यावर अवलंबून राहतात. आमेन. So we see here in chapters 12, Paul establishes how spiritual gifts should function interdependently within the community. आणि मंडळीच्या संदर्भामध्ये पहिले कोरिंथीच्या 12व्या अध्यायामध्ये संत पाऊल आत्मिक कृपादान मंडळीमध्ये कशा प्रकारे कार्य करतात या संबंधीचा बोध करत आहे. आमेन. In chapter 13, Paul refrains the entire discussion by elevating love as the essential standard of operation. आणि 13व्या अध्यायामध्ये संत पाऊल प्रीती संबंधी सर्व गोष्टी लिहित आहे आणि संपूर्ण मंडळीचं सेवा कार्य हे प्रीतीवर कशा प्रकारे अवलंबून, प्रीती हा कशा प्रकारे पाया असला पाहिजे हे संत पाऊल 13व्या अध्यायामधून स्पष्ट करत आहे. आमेन. In chapter 14, Paul applies his theological foundation to consecrate and focus on worship practice, how we should do it when we gather together in the church. आणि मंडळीमध्ये लौकिक उपासनेमध्ये एकत्र येत असताना आम्ही कशा प्रकारे लौकिक उपासना केली पाहिजे या संबंधीच्या गोष्टी संत पाऊल 14व्या अध्यायामध्ये स्पष्ट करत आहे. आमेन. So chapter 12 here is the foundation of mutual dependency
that we must work together to be the body of Christ. आणि मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर म्हणून आम्ही कशा प्रकारे आम्हाला मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येकाला कृपादाने जी आहेत त्यांचा वापर करून देवाचं कार्य केलं पाहिजे हे संत पौल 12व्या अध्यायामध्ये स्पष्ट करत आहे. So he tells us here in 1 Corinthians 12 and 1 through 31 here that we should desire spiritual gifts. And the way God gives us, the same Lord gives us all the gifts to blend together his body. आणि 12व्या अध्यायाच्या 1 ते 31 वचनामध्ये संत पौल आत्मिक कृपादानाबद्दल लिहित असताना तो लिहितो की प्रत्येकाचे कृपादान कदाचित वेगवेगळे आहेत, पण सर्वांनी एकत्र मिळून सर्व कृपादानांचा उपयोग एकत्रितपणे देवाच्या राज्यासाठी आणि सुवार्तेसाठी आणि मंडळीच्या उन्नतीसाठी करायचा आहे. आमेन. He is trying to instruct us here that all the believers, we all profess and have gifts, and were given to the benefit of everyone. या ठिकाणी संत पौल स्पष्ट करत आहे की मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनीला देवानं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आत्मिक कृपादान दिलेलं आहे आणि मंडळीमधील या सर्वांनी आपापल्या आत्मिक कृपादानांचा वापर मंडळीमधील सर्वांच्या उन्नतीसाठी वापरायचा आहे. आमेन. When we have the desire and the passion to have a gift, it's for the well-being of the whole body. आणि मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर याच्या पूर्ण उन्नतीसाठी किंवा पूर्ण वाढीसाठी किंवा पूर्ण आशीर्वादासाठी मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनींनी आपापल्या कृपादानाचा योग्य वापर करावायचा आहे. आमेन. I love what 1 Corinthians 12 and 11 tells us. But all these worketh that the one and the self-same Spirit, dividing to every man severally as he wills. 12व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये आम्ही वाचतो, तरीही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला ती वाटून देतो. आमेन. Remember, you're not the body of Christ. We are the body of Christ. It's not just one person, it is the person of the Holy Spirit of God. आणि तुम्ही एक जण ख्रिस्ताचं शरीर नाही, मंडळी नाही, तर तुम्ही सर्वजण किंवा आम्ही सर्वजण मिळून मंडळी किंवा ख्रिस्ताचे शरीर आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आमेन. And so Paul here in chapters 12 and 12 goes into the metaphor of the body. For as the body is one and hath many members, he says in 1 Corinthians 12 and 12, and all the members of that one body, being many, are one body, so also is Christ's body. आणि 12व्या अध्यायामध्ये संत पौल काय लिहितोय 17, 18, 19 वचनामध्ये की सर्व मिळून म्हणजे सर्व अवयव मिळून जसं मनुष्याचं शरीर बनतं तसंच सर्व बंधू भगिनी विश्वासणारे मिळून मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर बनतं. आमेन. And so Paul is endeavoring to try to help us to understand that we are not by ourselves, but we are together as the body of Christ here on earth. आणि या पृथ्वी तलावर संत पौल आम्हाला हे स्पष्ट करतो आहे की आम्ही एक व्यक्ती
म्हणजे ख्रिस्ताचं शरीर नसून मंडळीमधील सर्व विश्वासणारे बंधू भगिनी म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहोत आणि आम्ही प्रत्येक जण त्या शरीराचा एक एक अवयव आहोत. आमेन. So, just as our natural body all functions by the head, when it's all flowing together, every member is working together, it is a true, beautiful body. आणि नैसर्गिक आमचं जे शरीर आहे, शरीराचा मस्तक हे शरीराचा मुख्य भाग आहे आणि मस्तक किंवा आमचं डोकं किंवा आमचा मेंदू संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. त्याप्रमाणेच मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे. म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आणि मानवी शरीर जसं मस्तकावर अवलंबून असतं, तसं मंडळी ही नेहमी ख्रिस्तावर आणि पवित्र आत्म्यावर अवलंबून असली पाहिजे. आमेन. And so, if my little finger gets smashed with a hammer, my whole body goes into trying to help that finger get better. आणि माझ्या एका बोटाला समजा दुखापत झाली, तर माझ्या शरीराचे सगळे अवयव अस्वस्थ होतात आणि त्या बोटाला मदत करतात वेदनेपासून मुक्त होण्यासाठी किंवा त्याला बरं होण्यासाठी. आमेन. And so, in our natural body, we have members that don't seem to be exposed, like the heart, the liver, the lungs, but they're very important. We need every member in our body to be a natural body. आणि आमच्या नैसर्गिक शरीरामध्ये आमचे असे अनेक अवयव आहेत. जसं आमचं हृदय आहे, आमचं फुफ्फुस आहे, आमचं यकृत आहे आणि हे दिसत नाहीत बाहेरून, पण ते फार किंवा आमचा मेंदू आहे महत्वाचं काम करतात. तसंच ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मंडळीमध्ये देखील असे अनेक बंधू भगिनी आहेत. ते फारसे बाहेर दिसत नसले किंवा प्रसिद्धी त्यांना मिळत नसली सुद्धा मंडळीच्या दृष्टीनं, देवाच्या राज्याच्या दृष्टीनं ते फार महत्वाचे आहेत. आमेन. And so Paul here is describing several ways that the church is like a body. आणि वेगवेगळ्या प्रकाराने मंडळी ही शरीराप्रमाणे कसं कार्य करतं हे संत पाऊल या अध्यायामधून स्पष्ट करीत आहे. आमेन. The church is made up of many kinds of people that come from different places, that ways of thinking one way and thinking another way. आणि मंडळीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेले असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. असं जरी असलं तरी संपूर्ण मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे. आमेन. And so he is establishing the culture of the Spirit of Almighty God that all of us need to function in. आणि म्हणून ख्रिस्ताचं शरीर म्हणून, मंडळी म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली एक शरीर असं कार्य केलं पाहिजे. आमेन. We all should work together to obey Jesus and tell others about the gospel, the good news of Jesus. आणि आम्ही एकत्रितरित्या प्रभू येशूच्या मार्गदर्शनाखाली, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली मंडळी म्हणून कार्य केलं पाहिजे आणि आम्ही मंडळी म्हणून इतरांना स्वार्था सांगितली देखील पाहिजे. आमेन. And he brings this out in Ephesians 5:23, where Jesus is like the head that guides and directs the whole body. Ephesians 5:23. या इफिस 5:23 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी की संत पौल म्हणतो की मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्ताच्या शरीराचं मस्तक ख्रिस्त आहे. मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे. आमेन. For the husband is the head of the wife, even as Christ is the head of the church, and he is the savior of the body. आणि जसं कुटुंबामध्ये पती हा स्त्रीचं मस्तक आहे, तसंच ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. आमेन.
So Jesus is now in heaven, ruling with Father God. And the church continues to do his work on earth through the power of the Spirit of God. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्त आता पुनरुत्थान झाल्यानंतर स्वर्गामध्ये आहे आणि देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामधून कार्य करत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणजे मंडळी पृथ्वी तलावर आहे. आणि ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर पृथ्वी तलावर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रभू येशूचं कार्य, स्वार्थ कार्य, उद्धाराचं कार्य सध्या जगभर करीत आहे. आमेन. And so we are here on earth for the common good of all, and with the governing principle that he is our head and we obey whatever he has established in his kingdom. आणि आम्ही ख्रिस्ताचं शरीर म्हणून, मंडळी म्हणून पृथ्वी तलावर सेवा करत असताना आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचा प्रभू ख्रिस्त हा आमचा मस्तक आहे मंडळीचा, म्हणजे तो आमचा नियंत्रण करता आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या आज्ञेप्रमाणे या पृथ्वी तलावर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभूचं कार्य, उद्धाराचं कार्य किंवा सेवा कार्य करायचं आहे. आमेन. Paul is endeavoring to help us to understand that we are here on earth to do the exact words that Jesus did when he walked the shores of Galilee. आणि संत पौल या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आहे की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना गालिलाच्या समुद्राच्या किनाऱ्यावरून तो सेवा कार्य करत असताना जे कार्य तो करत होता तेच कार्य आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणजे मंडळी, म्हणजे मंडळीमधील सर्व विश्वासणारे यांनी करायचं आहे. म्हणजे स्वार्थ कार्य करायचं आहे, सेवा कार्य करायचं आहे, देवाच्या राज्याचं कार्य करायचं आहे. आमेन. I love what he tells us here in 1 Corinthians 12 and verse 19, or 18. But now hath God set the members, every one of them, in the body as it pleased him. Verse 18. 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. आमेन. In verse 19 and 20 he says, and if they were all one member, where were the body? But now are they many members and yet one body. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. आमेन. And I love how he tells it in verse 25 of the 12th chapter of 1 Corinthians, that there should be no schism in the body, but that members should have the same care one for another. आणि 25वा वचन मला आवडतं, अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. आमेन. So the error that Paul was dealing with in the Corinthian church is that they were trying to elevate and elevate themselves above each other, and it created conflict in the body. आणि संत पौल या सर्व गोष्टी करितेतील मंडळीला या पत्रातून का लिहित आहेत? कारण करितेतील मंडळीमध्ये जे विश्वासणारे होते ते दुसऱ्यापेक्षा स्वतःला वरचढ ठरवत होते. दुसऱ्यापेक्षा आपण काहीतरी विशेष आहोत असा त्यांचा समज होता. म्हणून संत पौल करितेतील मंडळीला हा बोध करीत आहे. आमेन.
And so in 1 Corinthians 12 and 31, he states here that, but covet earnestly the best gift, and yet I show unto you a more excellent way. आणि 30 आणि 31 वचनामध्ये संत पाऊल काय म्हणतो की श्रेष्ठ कृपादानांची इच्छा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. And what is then the more excellent way? Well, he goes into the love chapter in 1 Corinthians 13. या आणि सर्वात उत्कृष्ट मार्ग म्हणजे कोणचा? जो पुढचा अध्याय आहे 13वा, त्यामध्ये प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे हे संत पाऊल त्या ठिकाणी स्पष्ट करत आहे. प्रीतीचा मार्ग म्हणजे सर्वोत्कृष्ट मार्ग असं संत पाऊलाला यातून दाखवून द्यायचं आहे. आमेन. I love what he has to say here in regards to though I speak with tongues of men and angels and have not charity, I'm just a sounding brass and a twinkling cymbal. And therefore I have the gift of prophecy and understand all mysteries and all knowledge. And though I have all faith so that I have removed mountains and have not charity, I am zero. I am nothing. सुरुवातीला काय लिहितो संत पाऊल 13व्या अध्यायामध्ये? मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे सर्व विद्या अवगत असल्या, डोंगर ढळवता इतका विश्वास माझा असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. आमेन. He is stating here that love gives value to the body of Christ. या ठिकाणी संत पौल स्पष्ट करतोय 13व्या अध्यायामध्ये की प्रीती हे ख्रिस्ताच्या शरीराला म्हणजे मंडळीला महत्व प्राप्त करून देते. आमेन. So Paul is challenging us here. Though we may have a gift, if we don't have love, we are of all men most miserable. आणि या ठिकाणी संत पौल मंडळीला स्पष्ट करतोय करीत येथील की आम्हाला आमच्याकडे जरी प्रभावी कृपादान असले आणि त्या कृपादानांच्या मदतीनं जरी आम्ही अद्भुत चिन्ह चमत्कार करत असलो, पण आमच्या ठाई जर प्रीती नसली तर ती काही कामाची नाही. आमेन. So the more excellent way is the character and the nature of Christ being manifested in each one of our lives. हा सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता आहे सेवेचा? तर ख्रिस्ताची प्रीती आमच्या मंडळीमधील प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आणि व्यवहारामध्ये कार्य केली पाहिजे. हाच तो सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. आमेन. And so then in our gifts and how we operate in the church, we operate with patience and kindness and humility and selflessness. And Yeah. we do not allow our lives to get out of control. आणि मग मंडळीमध्ये आम्ही वागताना सर्व बंधू भगिनींनी आम्ही सहनशील असलं पाहिजे, परोपकारी असलं पाहिजे, आम्ही बढाई मारू नये, आम्ही गैरशिस्त वागू नये, आम्ही स्वार्थी बनू नये, तर आम्ही आनंदामध्ये सत्यामध्ये आनंद मानावा असं संत पौल या ठिकाणी बोध करत आहे. आमेन. So love activates and sustains hope. आणि प्रीती ही सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. आमेन. Love believes in one another and encourages one another and praises one another and uplifts one another. प्रीती एकमेकांना उचलून धरते, प्रीती एकमेकांचं कौतुक करते, प्रीती एकमेकांची ओझी वाहते, प्रीती एकमेकांना मदत करते. म्हणून प्रीती हे आमचं मंडळीमध्ये ध्येय असलं पाहिजे. आमेन. And endures, goes through hardships and hangs in there when things don't go right. आणि बऱ्याच वेळेला गोष्टी
योग्य प्रकारे होत नसतात मंडळीमध्ये, त्यावेळेला प्रीती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरू शकते. आमेन. So the culture of the Spirit, which Paul is endeavoring to help us to understand, as primary work is to reproduce the character of Christ in every one of us. आता आत्मिक संस्कृती मंडळीमध्ये किंवा मंडळीच्या बंधू भगिनींच्या जीवनामध्ये असली पाहिजे. याचा अर्थ मंडळीमधील प्रत्येक बंधू भगिनींमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती असायला हवी. आमेन. And so love is the foundation of whatever we do in the church. आणि म्हणून मंडळीमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्या सर्व गोष्टींचा, सर्व सेवा कार्याचा पाया हा प्रीती असला पाहिजे. आमेन. The more excellent way elevates the growth of every believer through compassion and forgiveness and concern for the well-being of everyone in the church. आणि म्हणून हा सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता आहे? हा प्रीतीचा मार्ग आहे. आणि या मार्गाने चालताना आम्ही मंडळीतील सर्वांवर प्रीती केली पाहिजे, सर्वांची ओझी उचलली पाहिजे, सर्वांना सारखा सन्मान दिला पाहिजे आणि सर्वांना धीर दिला पाहिजे, सर्वांना आशा दिली पाहिजे आणि सर्वांची काळजी घेतली पाहिजे. आमेन. And I guarantee you, by the authority of God's word, when we as a church love one another, you will not be able to keep people away from that kind of church. आणि मला तुम्हाला हे सांगू द्या, ज्या वेळेला अशा प्रकारे मंडळी प्रीतीने भरलेली असते आणि सर्व कार्य प्रीतीच्या द्वारे करते, तेव्हा अशा मंडळीपासून कोणीही विश्वासणारा स्वतःला वेगळा ठेवू शकत नाही. आमेन. And so Paul goes into chapter 14. He starts out in 14:1, follow after charity and desire spiritual gifts. आणि 14व्या अध्यायामध्ये संत पौल म्हणतो, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. आमेन. And so here in chapter 14, he is explaining to us the importance of prophesying in the church. It's speaking the word of the Lord. आणि मंडळीमध्ये संदेश देण्याचं कृपादान किंवा संदेश देण्याचं दान हे सर्वोत्कृष्ट दान आहे. हे संत पौल या 14व्या अध्यायामध्ये करिंथ येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांना पटवून देत आहे. आमेन. And so he gets very practical of how to implement the gifts of the Spirit that are given by Jesus Christ, the Anointed One. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो अभिषिक्त, त्यानं ज्या कृपादान मंडळीवर ओतले आहेत किंवा मंडळीतील विश्वासणाऱ्यांना दिलेले आहेत, त्या कृपादानांचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे संत पौल या ठिकाणी स्पष्ट करीत आहे. आमेन. And he shows us here in verse 2, that 14:2, for he that speaketh in an unknown tongue speaketh not unto man, but unto God. For no man understandeth him. Howbeit in the Spirit he speaks mysteries. कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. आमेन. And but he tells us here in verse 3, he that prophesies speaketh unto man to edification, exhortation, and comfort.
संदेश देणारा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्या बाबत बोलतो. आमेन. And so he shows us here that when we come together, if someone has a tongue, there must be an interpretation of tongues. आणि संत पौल या ठिकाणी स्पष्ट करत आहे की जर आम्ही लौकिक उपासनेमध्ये असताना कोण जर अन्य भाषेमध्ये बोलत असेल तर त्या अन्य भाषेचा अर्थ सांगणारा दुसरा कोणीतरी त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे, तरच त्या अन्य भाषेचा अर्थ लोकांना समजेल. अन्य भाषेचा अर्थ सांगणारा जर मंडळीमध्ये उपस्थित नसेल तर नुसती अन्य भाषा बोलणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना मंडळीला काही फायदा होणार नाही. आमेन. And so in 1 Corinthians 14, 12, 13, and 14, he helps us to understand better how we should operate with our gifts in the church. आणि चौथ्या अध्यायाच्या 12, 13, 14 मध्ये संत पौल आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग मंडळीच्या उन्नतीसाठी कशा प्रकारे करायचा या संबंधी मार्गदर्शन करीत आहे. आमेन. Verse 12, for even so ye, for as much as you are zealous of spiritual gifts, seek that you may excel to the edifying of the church. I love it. 12व्या वचनामध्ये पहा, तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. आमेन. I love these adjectives here: zealous, seek, excel, edifying of the church. हा, आणि त्या ठिकाणी काय वापरलेत बघा त्यानं शब्द. तुम्ही उत्सुक असलं पाहिजे आणि उन्नतीसाठी तुम्ही विपुल ती मिळावी म्हणून खटपट केली पाहिजे. आमेन. And I want to encourage us all when we go to get together with our believers, which we're going to do on Sunday here, have this kind of attitude. आणि रविवारी ज्या वेळेला आम्ही एकत्र जमतो लौकिक उपासनेसाठी त्यावेळेला आम्ही कशा प्रकारे वागतो हे आम्ही पाहिलं पाहिजे. आमेन. Now he tells us in verse 13 there, therefore let him that speaketh in an unknown tongue pray that he may interpret. आणि 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, अन्य भाषा बोलणाऱ्याने त्याचा आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. आमेन. And he goes on to tell us in verse 14, for if I pray in an unknown tongue, my spirit prayeth, but my understanding is unfruitful. 14व्या वचनामध्ये, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. And I love verse 15. He said, what is it then? I will pray with the spirit and I will pray with the understanding. Yeah, I will sing with the spirit and I will sing with the understanding. 15व्या वचनामध्ये तो काय म्हणतो पहा, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्रे आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. आमेन. And so he goes on to tell us here, that we have a responsibility to speak in tongues, to edify our man, and to sing in the spirit. या आणि संत पौल या ठिकाणी सांगतो आहे की देवाने आम्हाला अन्य भाषा यासाठी दिलेली आहे की अन्य भाषा बोलून आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे आणि मंडळीची उन्नती केली पाहिजे, स्वतःची देखील उन्नती केली पाहिजे. आमेन. And so I am encouraged here today, and I'm going to personally do more of this in my own life and see what the Holy Spirit will do. या आणि मी या वचनाने स्वतःला मी उत्तेजन प्राप्त करून घेत आहे की मी देखील अशा प्रकारे आत्म्याने प्रार्थना करणार, बुद्धीने प्रार्थना करणार, आत्म्याने गाणी गाणार, बुद्धीने गाणी गाणार. आमेन. And so then he ends chapter 14, verse 39. He says, 38, but if any man be ignorant, let him be ignorant. Therefore, brethren,
for 39, but covet to prophesy, and forbid not to speak in tongues. हा. आणि शेवट कसा 14व्या अध्यायाचा तो करत आहे 39व्या वचनामध्ये बघूया. म्हणून बंधुजनो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा वर निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. आमेन. And so he tells us here, and he encourages here, that we should be doing everything in verse 40, let all things be done decently and in order. God has an order, and everything will look amazingly when we have his order. हा. आणि आमचा देव हा शिस्तीचा देव आहे, नियमांचा देव आहे. म्हणून 40व्या वचनामध्ये संत पाऊल काय त्यांना बोध करत आहे की लौकिक उपासनेमध्ये ज्यावेळेला आम्ही मंडळीमधून एकत्र येतो त्यावेळेला सर्व गोष्टी शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. आमेन. And I want to encourage all of you here to read for yourself. I'm giving you this homework, chapters 12, 13, and 14, and let the Holy Spirit seal this to your hearts. हा. आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे किंवा हा ग्रहपाठ आहे असं समजा. तुम्ही पहिले करीत 12, 13, 14वा अध्याय बारकाईने वाचा, वारंवार वाचा आणि पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोलतोय पहा आणि तुमच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ठसू द्या. आमेन. And so we want to endeavor to finalize in chapters 15 and 16, 1 Corinthians here today. आणि आता 15वा आणि 16वा जो अध्याय आहे पहिले करिंथचा, हा आता जो शेवट आहे या पहिले करिंथ पत्राचा, त्यामध्ये काही गोष्टी आपण पाहणार आहोत. And so Paul goes in chapter 15 here concerning the resurrection of the dead. 15व्या अध्यायामध्ये संत पाऊल मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी बोलत आहे. And so he starts here in chapter 15 and verse 1, moreover, brethren, I declare unto you the gospel, which I preach unto you, which also you have received, and wherein you stand. बंधुजनो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात. आमेन. He says, you have received it, you stand in it, and you are saved by it. हा. संत पाऊल 3 गोष्टी म्हणतोय की मी जी सुवार्ता तुम्हाला सांगितली, तुम्ही तिचा स्वीकार केला, तुम्ही तिच्यामध्ये स्थिर आहात. And fact number 1 is in verse 3 there, Christ died for our sins according to the scripture. हा. तिसऱ्या वचनामध्ये त्या स्वार्थेपैकी मुख्य काय आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. आमेन. And the fact number 2 is in verse 4, Christ was buried and rose according to the scripture. तो पुरला गेला शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आमेन. And in verses 5 and 6, the fact is there were eyewitnesses. Peter saw him, the 12 saw him, and the 500 saw Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर अनेकांनी साक्ष दिली, अनेकांना तो भेटला. त्या संबंधी या ठिकाणी लिहिलेला आहे. मग तो केफाला, मग 12 जणांना दिसला, त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. And then he goes on and shows there was one strong eyewitness. It was Paul himself. आणि संत पौल स्वतःविषयी सांगतो आहे की मी देखील प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे, तो मरणातून जिवंत झालेला आहे याचा साक्षीदार आहे. आमेन. And he explains here in verses 8, 9, and 10 that he was seen of me also as one born out of due sign.
due time. For I am the least of the apostles, and am not me to be called an apostle, because I persecuted the church. But by God's grace, by the grace of God, I am what I am. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. आमेन. And he ends that verse, the number 10, yet not I, but the grace of God which was with me. आणि जो काही मी आहे तो केवळ देवाच्या कृपेने आहे. आमेन. And when we can understand that, and all of us to understand, it's only by the grace of God that we have what we have. आणि आम्ही प्रत्येकानं हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे की आम्ही जे कोणी आहोत आणि आमच्याकडे जे काय आहे ते सर्व देवाच्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आमेन. And so Paul goes on to tell us here that there is only one gospel that is preached, and that has to be believed. आणि पुढे संत पौल म्हणत आहे की स्वार्थ एकच आहे आणि त्या स्वार्थेवरच आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. आमेन. And then he goes into verse 12 of the 15th chapter, the argument of the consequences of denying the resurrection. आणि 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की काही लोक ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीत. या संबंधी संत पौल भाष्य करत आहे. आमेन. And he says in verse 12 here, now if Christ be preached that he rose from the dead, how say some among you that there is no resurrection of the dead? आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. आमेन. And he goes on to tell us here that if Christ is not preached, is not resurrected, then our preaching is empty, our faith is empty, and we lie about God and bear witness against God. आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो. आमेन. In verse 17, I love it. And if Christ be not risen, your faith is in vain. You are yet in your sins. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. आमेन. And so verse 19, he says, if we don't believe in the resurrection of Christ, we are men most miserable. 19व्या वचनामध्ये, आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. आमेन. And so in verse 20, he tells us here, but now is Christ risen from the dead and become the first fruits of them that slept. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. आमेन. And he goes on to tell us here in verse 24, then cometh the end when we shall be delivered up to the kingdom of God, even the Father, when he shall have put down all rule and all authority and all power. 24व्या वचनामध्ये, तर नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देव पित्याला राज्य सोपून देईल. आमेन.
And he must reign in verse 25 till he hath put all enemies under his feet. And the last enemy that shall be destroyed is death. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. आमेन. I love how Paul is helping us to understand the need for us to realize if Christ be risen from the dead, then we are risen with him. आणि संत पौल या ठिकाणी अत्यंत तर्कनिष्ठ पद्धतीनं आम्हाला पटवून देत आहे की जर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला, जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेले सर्व विश्वासणारे मरणातून पुन्हा उठणार आहोत, पुनरुत्थित होणार आहोत. आमेन. And he goes on in chapter 15 here and tells us that in verse 53 that this corruptible must put on incorruption and this mortality must put on immortality. आणि पुनरुत्थानासंबंधी 53व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतोय बघा, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. आमेन. And in verse number 54 he tells us here, death is swallowed up in victory. आणि 54व्या वचनामध्ये तो काय म्हणतो आहे की विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले, म्हणजे मरण विजयात गिळले गेले आहे. आमेन. And in verse 55, O death, where is thy sting? O grave, where is thy victory? अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? आमेन. And then he says, the sting of death is sin, and the strength of sin is the law. But thanks be to God, which giveth us the victory through our Lord Jesus Christ. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. आमेन. And we need to understand that the gospel that we preach is a glorious gospel because when we surrender our lives to Jesus Christ, death has no more power over us. आणि म्हणून आम्ही याची खात्री पटवून घेतली पाहिजे की जी स्वार्था आम्ही इतरांना सांगतो ती स्वार्था एक गौरवी स्वार्था आहे, कारण आता मरणाचा आमच्यावर अधिकार चालणार नाही. आमेन. And I love chapter 15 verses 58. Therefore, my beloved brethren, be ye steadfast, unmovable, always abounding in the work of the Lord, for as much as you know that your labor is not in vain in the Lord. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आमेन. And my dad, who would be 100 today, well, here in February, he passed away about 4 years ago. And he would say that word steadfast is an amazing word in the German. He was a German. Yeah. आणि माझे वडील 4 वर्षापूर्वी प्रभूकडे गेले आणि जवळजवळ 100च्या आसपास त्यांचं वय होतं आणि त्यांना हे 58 वचन फार आवडत असे आणि त्यातील एक जो शब्द आहे की तुम्ही स्थिर आणि अढळ, आणि जर्मनीमध्ये हा फार प्रभावी शब्द आहे असं ते नेहमी सांगत असत. आमेन. And so I want to encourage all of us to be steadfast, and that word steadfast has a power given to us to go forth and do the works of God. आणि म्हणून स्थिर हा शब्द त्या ठिकाणी जो वापरलेला आहे त्यामध्ये स्थिर असण्यामध्ये तुम्हाला जे सामर्थ्य प्रभू देतो पुढे जाण्यासाठी,
देवाच्या कार्यासाठी, स्वार्थेसाठी ते सामर्थ्य त्या स्थिर आणि अढळ शब्दामध्ये अंतर्भूत आहे. आमेन. And so we go right into chapter 16 here, if we can summarize that in the last few minutes we have here today. आणि आता आमच्याकडे जे थोडा वेळ राहिलेला आहे त्यामध्ये या पहिल्या कोरिंथीचा शेवटचा जो 16वा अध्याय आहे त्यामध्ये आपण थोडं लक्ष देऊया. Paul here is amazing how he is dealing with this final word to us is to have collections, have money coming into the church. आणि मंडळीमध्ये दशांश, दानार्पण आणि इतर देणग्यांच्या द्वारे कशा प्रकारे पैसा येतो त्या संबंधी या 16व्या अध्यायामध्ये संत पौल सांगत आहे. आमेन. And so in verse 2 he says, verse 1 and 2, now concerning the collection for the saints, as I have given order to the churches of Galatia, even so do you. Upon the first day of the week, let every one of you lay by him in store as God has prospered him, that there will be no gatherings when I come. आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावायची तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की मी येईल तेव्हा वर्गण्या होऊ नयेत. आमेन. So he is dealing with now the first day is Sunday, but that everyone bring into God's church something so that the church can continue to be supplied with needs to minister. आणि मंडळीच्या सेवेच्या गरजा भागवण्यासाठी मंडळीतील प्रत्येक विश्वासणाऱ्या बंधू भगिनींनी मनामध्ये ठरवून आठवड्याच्या पहिल्या दिवशी लौकिक उपासनेला येताना वर्गणी किंवा आपला दान किंवा दशांश घेऊन आलं पाहिजे. आमेन. In verse 9, you see Paul is encouraging the church that there is a great door effectual that is open unto me and many adversaries. What he's dealing with is that he's going to go and spread the gospel to other places. आणि 9व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे की मोठे व कार्य साधण्याजोगे दार उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळ आहेत. याद्वारे संत पौल दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी जाऊन स्वार्थ सांगण्याचं आणि मंडळीची स्थापना करण्याचं जणू काय त्याचं प्रयोजन आहे, त्याची योजना आहे, हे स्पष्ट करत आहे. आमेन. And then in verse 13 he says, watch ye, stand fast in the faith, quit you like men and be strong. Again, let all things be done with love, with charity. 13व्या वचनामध्ये सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे. आमेन. And then he tells us here in verse 15 of the 16th chapter, start with verse 15. I beseech you, brethren, you know the house of Stephanas, that they are the first fruits of Achaia, that they have addicted themselves to the ministry of the saints. बंधुजनो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. आमेन. You know, that is the only form of addiction that we are allowed in the scripture. Addicted to ministering to one another. What an addiction. आणि या ठिकाणी वाहून घेण्यासंबंधी मंडळीमध्ये संत पौल उल्लेख करत आहे. आणि कशाला वाहून घ्यायला, तर पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. आमेन.
And he goes on in verse 17. He's talking about the ones that he was helping, that for that which was lacking on your part, they have supplied. There is a supernatural provision comes when we addict ourselves to ministering to one another. आम्ही एकमेकांसाठी मंडळीमध्ये ज्या वेळेला मंडळीच्या सेवेला वाहून घेतो त्यावेळेला अलौकिक रीतीनं देव मंडळीमधील किंवा मंडळीच्या गरजा भागवतो. 17व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. आमेन. And he goes on to exhorting and just giving farewell saluting to all his brethren. He says in verse 20, all the brethren greet you, and greet ye one another with a holy kiss. आणि शेवटी 20व्या वचनामध्ये संत पौल या पत्राचा जणू काय समारोप करत आहे. सर्व बंधू तुम्हाला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. आमेन. And now I want to give us a caution here that I don't think in our society today that we should kiss one another, and we need to guard against that. हा, आणि या ठिकाणी मला एक सूचना द्यावीशी वाटते. आता आम्ही आजच्या आमच्या समाजामध्ये चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करत नाही. आमेन. We still here, I have a Mennonite heritage, and Mennonite and Amish, they when they meet together, they kiss on the lips. या आणि काही लोकांमध्ये किंवा काही मंडळांमध्ये गटांमध्ये अशी पद्धत आहे की ते चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करतात. But I'm not encouraging that in our society today. Back then it was different, and so we just need to be more cautious. He's talking about या बाबतीत सावधानता बाळगावी. पूर्वीच्या काळी ते ठीक होतं, पण आजच्या समाजामध्ये चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करण्याऐवजी आम्ही शेक हँड करावा, हस्तांदोलन करावं किंवा एकमेकांना मिठी मारून आम्ही सलाम करावा. आमेन. And then he ends chapter 16 with 23 and 24. The grace of our Lord Jesus be with you. May my love पत्राची सांगता संत पौल कशा प्रकारे करत आहे. ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसह असो. आमेन. And here he shows his real care for the church. The last verse, my love be with you all in Christ Jesus. आणि त्या मंडळीची संत पौलाला किती काळजी आहे करीत येथील मंडळीची. शेवटच्या वचनाद्वारे तो स्पष्ट करत आहे, ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन. And I want to end this session stating that to every one of you there today, my love be with you too in Christ Jesus. आणि आज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी देखील आजच्या शास्त्राभ्यासाची वर्ग सांगता करताना हेच म्हणू इच्छितो की तुम्हा सर्वांसह येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन. आमेन. Dear Lord Jesus, seal this truth on our hearts today. Amen. प्रभू येशू हे सत्य आज आमच्या हृदयावर बिंबव. येशूच्या नावामध्ये. आमेन. Amen. Bless you. Amen. Thank you, Pastor. God bless you. Thank you. Amen. Love it. God bless That you. was wonderful. Bye-bye. Thank Bye you bye. so See much. you. Thank you. Thank you, Pastor Thank you. Mel. All right. It was beautiful teaching. Hallelujah. Thank you. Hallelujah. Amen. God Yes, bless you. exciting. Okay. Right. Okay. So we continue with our fourth year. Sorry, Yeah. we need to stop the recording.
Yeah, you took over, obviously. I saw it gone. Yeah, we stop the recording.